भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील 2 अल्पवयीन मुलांनी आणि एका अल्पवयीन मुलीला मैत्रिणीला बळजबरीने प्रेमसंबंधात अडकविण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अवघ्या 17 वर्ष वयातील 2 मुले आणि 2 मुलींचा समावेश आहे। ते चौघेही आधीपासूनच वर्गमित्र होते। पुढे त्यामधील दोघांची 10वी नंतर शाळा बदलली, मात्र 12वीत ट्युशन क्लासेस एकच असल्याने त्यांचा संपर्क कायमचा राहिला। अशातच 2 मुलांपैकी एकाचे एका मुलीकडे आकर्षण वाढले। यातून तिचा पाठलाग करणे, बोलचाल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। अन्य तिघांनी त्याला यात सहकार्य सुरू केले। यामुळे ती पीडित मुलगी प्रचंड वैतागून गेली। या तणावापोटी पीडित मुलीने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले होते। अखेर तणावग्रस्त मुलीकडून ही बाब आई वडिलांना कळाली। तिला विश्वासात घेऊन पालकांनी रविवारी पवनी पोलीस स्टेशन गाठले। पीडित मुलीने पोलिसांना सर्व प्रकरण सांगून तक्रार दाखल केली। तिच्या तक्रारीवरून 2 मुले आणि 1 मुलीविरुद्ध पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंदविले। पोलिसांनी तिघांनाही अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 78 126 2 351 2 सह कलम 12 16 पोक्सो नुसार गुन्हा नोंदविला आहे। सोमवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयापुढे न्यायालयात हजर केले असता जामिनावर तिघांचीही सुटका करण्यात आली। सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशोदा पाटील करीत आहेत। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।